देशामध्ये महिलांना एवढ्या उच्च पदस्थ पदावरती सैन्य दलामध्ये काम करता आलं. डॉक्टर स्वतः येत होतं, पण फायटर प्लेन्स चालवायचे ही क्षमता महिलांमध्ये, हा विश्वास या देशाच्या संरक्षण मंत्र्यांनी दाखवला आणि पहिल्यांदा त्यांना न्याय मिळाला. अध्यक्ष महोदय, हे तुम्ही सांगितलं ते बरोबर आहे की केरळामध्ये हिके नायनार होते, त्याच्यानंतर करुणाकरण होते आणि गोव्याचे मुख्यमंत्री, या तिघांच्या बैठकी झाल्या. दोघांनी सांगितलं आम्हाला जमणार नाही कोकण रेल्वेला मदत करायला, आणि स्वतः आम्हाला एकदा आम्ही कोकणात येत असताना पवार साहेबांनी सांगितलं की सर्वात मोठं योगदान जर कोकण रेल्वेची निर्मिती करायची तर केरळापर्यंत कोणाची असेल तर ती महाराष्ट्राची. आणि म्हणून या मोठ्या नेत्याबद्दल बोलत असताना एक गोष्ट मी जाणीवपूर्वक इथे बोलतोय, फुंडकर साहेबांनी बोलून दाखवलं की राजकारण करताना पक्षविनिवेश नेहमी बाजूला ठेवावा लागतो. तुम्ही आयडिओलॉजिकली जेव्हा भांडता तेव्हा भांडा. हे बाळासाहेब ठाकरे विरुद्ध शरद पवार यांच्या सभा म्हणजे दोघंही टोकाच्या भूमिकेवर बोलून टोकाची टीका करायची, पण वैयक्तिक जीवनामध्ये कधीही कलह निर्माण होईल असं काम कधीही नाही केलं. अध्यक्ष महोदय, पवार साहेब मुख्यमंत्री होते आणि जयदेव ठाकरेंचा एक बंगला येऊरला होता आणि जयदेव ठाकरेबद्दल प्रचंड प्रेम होतं बाळासाहेब ठाकरेंना, आणि जयदेव ठाकरेचा बंगला पडणार अशी परिस्थिती निर्माण झाली. बाळासाहेब ठाकरेंचा फोन गेला पवार साहेबांना की ह्या बंगला वाचला पाहिजे. आपल्या विरोधी दलाचा एवढा मोठा अनधिकृत बांधकाम पडल्यानंतर त्याचा राजकीय फायदा आपल्याला होऊ शकतो हा विचार कोणीही करेल, माझ्यासारखा माणूस करेलच करेल. पण पवार साहेबांनी त्या काळी गटनेते असलेल्या गणेश नाईकांना बोलून घेतलं आणि सांगितलं सगळ्या गटनेत्यांची पत्र जमा करा येऊर संबंधात. ती पत्र जमा केली. कलेक्टर मधुकर पाटील होते. मधुकर पाटील कसे होते याची वेगळी ओळख मी या सभागृहाला करून द्यायला नको. मधुकर पाटलांना फाईल घेऊन बोलवलं आणि फाईलवरती रिमार्क म्हणून याचा अभ्यास करतो म्हणून सांगितलं. आजपर्यंत कोणी त्याचा अभ्यास करू शकलेला नाही आणि जयदेव ठाकरेंचा बंगला आहे तसा आहे. या ठिकाणी मुंडे साहेबांबद्दल बोलणं झालं. मला आजही आठवतं की मुंडे साहेब जेव्हा आरोप करत होते तेव्हा तुम्ही सगळे सत्तेत होतात, आम्ही कार्यकर्ते म्हणून बाहेर होतो. पण त्यांच्या सिक्युरिटीसाठी म्हणून स्पेशल मीटिंग घेतली गेली आणि सर्वात जास्त सिक्युरिटी मुख्यमंत्र्यांनंतर जर कोणाला देण्यात आली होती तर ती मुंडे साहेबांना देण्यात आली होती. आपल्यावर टीका करत असताना आपल्या या माणसावरती कुठेही अटॅक व्हायला नको, ते कुठेही त्याच्या जीवाला धोका व्हायला नको, हे काम आपण केलं पाहिजे हे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी घेतली. अध्यक्ष महोदय, 95 साली आमची सत्ता गेली, मी कोणाचं नाव घेणार नाही, पण त्याच काळात माझ्या हातात काही कागदपत्र लागली. ही कागदपत्र सेन्सिटिव्ह होती. मी पवार साहेबांकडे घेऊन गेलो. पवार साहेब बारामती हॉस्टेलमध्ये बसलेले होते. म्हटलं साहेब हे बघा, ह्याच्यावर जबरदस्त काम होऊ शकतं, ह्याच्यावर बघा काय काय नाव आहेत, सातबारा बघा कोणाच्या नावाने आहे. साहेबांनी असं बघितलं, ती कागद घेतलं. मला वाटलं साहेब पण म्हणते अरे वा रे वा, आणि असं ड्रॉवरमध्ये ढकलून दिलं. मला वाटलं जितेंद्र, त्यांनी कमरेखाली आपल्या वार केला म्हणून आपण कमरेखाली वार केलाच पाहिजे असा काही नियम नाही आहे. लोकशाहीमध्ये समोरचा जसा वागतो तसं आपण वागलंच पाहिजे असा काही नियमही नाही आहे. आणि आयुष्यात कधीही लोकशाहीमध्ये कमरेखालती वार करायचा नसतो. ही असली कागदपत्र परत मागायलाही जाऊ नको, जमवायलाही जाऊ नको आणि त्याच्यावरती कामही करायला जाऊ नको. अध्यक्ष महोदय, आता सध्याचं राजकारण जे सुडाग्नीने पेटलेलं आहे, द्वेष भावनेने आपण एक दुसऱ्याचे कपडे फाडत असतो, ही उदाहरणं मी त्याच्यासाठी देतोय की ही उत्तम व्यक्तिमत्वाची माणसं, ही उत्तम म्हणजे ज्या उंचीला गेलेली माणसं यांचं हृदय किती मोठं होतं. विरोधी पक्षाचा एक मोठा नेता जो आता नाहीये, जो एकेकाळी पंतप्रधानाच्या शर्यतीमध्ये होता, त्यांचा राज्यसभेचा फॉर्मच चुकला. त्यांचा राज्यसभेचा फॉर्मच चुकला आणि तो फॉर्म बाद होणार हे त्यांनी येऊन पवार साहेबांना सांगितलं. माहित नाही रातोरात काय झालं, पण सकाळी भरलेला फॉर्म कोणी लिहून नवीन टाकला, काय झालं कसं ते झालं काय माहित नाही, पण माननीय प्रमोद महाजनांचा फॉर्म बाद न होता क्लिअर झालेला होता. कुठला जादूचा हात आला, कुठली दैवी शक्ती निर्माण झाली का मला काय माहित नाही, पण या माणसाच्या कानात त्यांनी जाऊन सांगितलं होतं, त्यांनी काम ते व्यवस्थित करून दिलेलं होतं आणि प्रमोद महाजन यांचा फॉर्म बाद झाला होता. बाद झाला असता एका अदृश्य शक्तीने किमया केली, जे काय असेल ते तुम्हाला, आणि त्यातलं हे झालं. अध्यक्ष महोदय, मला आजही आठवतं नितीन गडकरींवरती पुरतीचे आरोप झाले. म्हटलं आता भाजपच्या अध्यक्षांवरती एवढे आरोप झाले, मी अभ्यास वगैरे केला आणि बीबीसीच्या एका इंटरव्ह्यूला जायला निघालो.
माझी सवय आहे की कुठल्या अशा कॉन्ट्रोव्हर्शियल इंटरव्ह्यूला जायचं असेल तर पवार साहेबांना फोन करायचा. मी पवार साहेबांना फोन केला, म्हटलं साहेब असं असं हे पॉईंट्स आहे, असं बोलायला पाहिजे, असं बोलीन असं बोलीन असं बोलीन. त्यांनी शांतपणाने ऐकून घेतलं. मला म्हणाले जितेंद्र मी या संपूर्ण केसची स्टडी केली आहे आणि आपल्याला ताकदीने नितीन गडकरींच्या बाजूला उभं राहायला पाहिजे. काय माणसाचं हृदय असू शकतं. मी एका क्षणात ते पान बदललं, साहेबांचे सगळे पॉइंट्स घेतले आणि मी नितीन गडकरींच्या बाजूला. त्याच्यानंतर जेव्हा जेव्हा वादविवाद झाले तेव्हा त्यांच्याबरोबर उभं राहिलो. मला अजूनही आठवतं अजितदादा, मला निखिल रावेंनी प्रश्न विचारला की ही फाईल 1 तारखेला अजितदादांकडे गेली आहे आणि 3 तारखेला अजितदादांनी याच्यावर साईन केली आहे, हे एवढ्या लवकर सगळं काम होतं. काय 1 तारखेला गेली आणि 3 तारखेला अजित पवारांनी साईन केली? अरे बापरे. अजित पवारांना मला विचारायला लागेल जाऊन. अजित पवार 3 दिवस एक फाईल ठेवतात असा इतिहासच नाही. ते 3 मिनिटात फाईली क्लिअर करतात. 3 दिवस कसं काय राहिलं? पण महाराष्ट्राच्या राजकारणातलं जे कल्चर आहे ते कल्चर यांच्याबद्दल चालत आलेलं आहे. ते कल्चर बदलता कामा नये. अध्यक्ष महोदय, शिवसेनेच्या आनंद दिघेंचा विषय निघाला. शरद पवार नसते तर आनंद दिघे सुटलेच नसते. ठाणे जिल्ह्यातल्या बालेकिल्ला, आपल्या काँग्रेसचा बालेकिल्ला होता, त्याला सुरुंग लावण्याचं काम आनंद दिघेंनी केलं. म्हणजे राजकीय दृष्ट्या आपल्या शत्रू असताना त्या शत्रूला अडचणीच्या काळात मदत करायची, तेव्हा पक्षविनिवेश बाजूला ठेवला पाहिजे. याचं सर्वात उत्तम उदाहरण नजीकच्या काळात ठाण्याने जर बघितलं असेल तर ते आनंद दिघेचं होतं. एवढंच नाही सुनील प्रभूजी, आता तुमचा एकही आमदार इथे उपस्थित नाही. नाही एकही नाही म्हणजे ठाण्याचा एकही नाही. संपत आला. अध्यक्ष महोदय, आमच्या इथे एका कोर्टाच्या निर्णयाने त्याची अंमलबजावणी करण्यासाठी म्हणून सगळ्या अनधिकृत बिल्डिंगी तोडण्याचा निर्णय झाला. ठाण्यातल्या अनधिकृत बिल्डिंगी तोडणार म्हणजे सर्वात मोठा फटका शिवसेनेला बसणार. तिघही आमदार, त्याच्यातले एकनाथ शिंदे साहेब यांची माझी चर्चा आली. म्हटलं याच्यात उपाय एकच, तुम्ही एक विनंती अर्ज घ्या, आपण जाऊ पवार साहेबांना भेटू. अध्यक्ष महोदय, पवार साहेबांनी अर्ज वाटला. म्हणाले तुम्ही काही करू नका, मीच ठाण्याला येतो, पत्रकार परिषद घेतो आणि जे काय बोलायचं ते बोलतो. पवार साहेब मुद्दामून वेळात वेळ काढून कार्यक्रमाचं एक कार्यक्रम घेतला खास त्याच्यासाठी. त्या कार्यक्रमाला येतो असं दाखवून पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये पक्षविनिवेश परत बाजूला ठेवला आणि सांगितलं की गोर गरीब माणूस घरी घरी घेतो, ते गरजेपोटीचं घर आहे, त्याचा अनधिकृत किंवा अधिकृत हा दाखला त्याला दाखवू नका. पण तो बेघर होणार असेल तर सरकारकडनं मानवतेचा चेहरा फाडला जाईल. मानवतेचा चेहरा फाडू नका, आधी त्याच्या परत पर्यायी व्यवस्थेची हे करा, सोय करा आणि तेव्हा घरं पाडायला घ्या. एवढ्या मोठ्या मनाचा माणूस अध्यक्ष महोदय. आणि म्हणून ह्यांच्या म्हणजे असल्या अशा या नेत्यांबद्दल बोलताना नेहमी असं भावनाविष्ट होणारच माणूस. अध्यक्ष महोदय, सीमा प्रश्न तुमच्या माझ्या दृष्टीने सगळ्यांच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. म्हणजे 1946च्या पहिला मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे ही घोषणा जेव्हा झाली तेव्हापासून हा प्रश्न रेंगाळतोय, तो आजही रेंगाळतोय. पण माझ्या माहितीप्रमाणे सन 1994 ते 1995च्या काळामध्ये बेळगावच्या आणि कोल्हापूरच्या सीमेजवळ आणि बेळगावच्या मध्यावरती जमीन घेऊन एक वेगळ्या बेळगावची निर्मिती करून वेगळी जमीन वाटप करायचं आणि हा प्रश्न कायमचा संपुष्टात आणायचा हा प्लॅन शरद पवारांनी आखला होता. दुर्दैवाने 1995ची सत्ता गेली आणि हाही राजकारणाची सोय आपली कायमची जाईल, हा प्रश्न पेटत राहिला पाहिजे. या भूमिकेतनं पवार साहेबांनी केलेली योजना बसण्यात बांधण्यात आली. म्हणजे तेव्हाच बेळगावचा प्रश्न सुटला असता आणि बेळगावच्या प्रश्नाला न्याय मिळाला असता. आपण क्रिकेटबद्दल चर्चा करतो, आपण कुस्तीबद्दल चर्चा करतो, आपण खो खो बद्दल चर्चा करतो, पण विविध क्षेत्रातलं त्यांचं योगदान हे म्हणजे नंतरच्या कुठल्या पिढीला जमणारच नाही. अध्यक्ष महोदय, जे आमचे आशिष शेलार यांनी सांगितलं की एक माणूस भेटला, एक माणूस नाही भेटला. ते कोल्हापूरला गेले होते पवार साहेब, सर्किट हाऊसला 7:30 वाजता बाहेर आले, समोर कोणतरी बसलो होतं, तेव्हा आले आबासाहेब तुम्ही कशा आले सकाळी सकाळी. आबासाहेब निंबाळकर बसले होते तिथे आणि आबासाहेब निंबाळकरांनी त्यांना सगळी व्यथा सांगितली की आमच्या क्रिकेटरची काय हालत आहे आता. आणि त्या व्यथा ऐकून त्यांनी एक्स क्रिकेटर्सना पेन्शन देण्याचा निर्णय केला. आज अख्खं भारत आयपीएल म्हणून नाचतं, पण त्या आयपीएलची निर्मिती आणि त्याच्यातनं उभा राहणारा पैसा
आणि त्या पैशातनं माझी क्रिकेटपटूंना मिळणारं मानधन हे तेव्हा ज्यांना पगार मिळत होतं त्यापेक्षा कैक पटीने जास्त आहे हे करण्याची किमयाही पवार साहेबांनी करून दाखवली. आज बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स असो, वानखेडे स्टेडियम असो, वानखेडेचं रिनोव्हेशन असो, हे सगळं करण्याचं काम माननीय पवार साहेबांनी केलं. त्याला आपण वर्सटाईल पर्सनॅलिटी म्हणतो, बहुआयामी नेतृत्व. आज साहित्यामध्ये सर्वात जास्त मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन जर कुठल्या नेत्याने केलं असेल तर ते पवार साहेबांनी केलंय. मराठी नाट्य परिषदेचं सर्वात जास्त उद्घाटनाची संधी मुख्यमंत्री असो नसो, केंद्रात असो नसो, सर्वात जास्त वेळा जर उद्घाटन कोणी केलं असेल तर ते पवार साहेबांनी केलं असेल. एवढंच नाही, मी हिस्ट्रीमध्ये पीएचडी केली आहे, पण इंडियन हिस्ट्री काँग्रेस की जे इतिहासाला जिवंत ठेवतात, इतिहासाचे सगळे प्राध्यापक एका वर्षाखाली एकत्र येतात आणि भारताच्या इतिहासावरती चर्चा करतात. ह्या इतिहासाला आशीर्वाद देण्याचं संपत आला म्हणजे शेवटचंच आहे, आशीर्वाद देण्याचं हे काम माननीय पवार साहेबांनीच केलं. अध्यक्ष महोदय, मला आजही आठवतं की 1995ची सत्ता गेली आणि साधारण 97ला मुंबईला पहिला टोल लागला. टोल लागल्यानंतर दुसऱ्या दिवशी तो टोल जाऊन आम्ही फोडला. म्हटलं साहेब खुश आता, आपण एवढा मोठं आंदोलन केलंय, साहेब खुश होणार. साहेब रागवले नाहीत. साहेबांनी घरी बोलून घेतलं आणि म्हणाले जितेंद्र, तुम्हाला नवीन रस्ते पाहिजेत, नवीन ब्रिजेस पाहिजेत, रस्तेही चांगले पाहिजेत, सरकारला हे सगळं जमेल असं तुम्हाला वाटतंय का? म्हणाले इकॉनॉमिकली आता आपण थोडेसे कमी व्हायला लागलेलो आहोत आणि त्यामुळे टोल शिवाय पर्याय नाही. म्हणाले पॉलिटिकली हे बरोबर, तुझं आंदोलन काही चुकीचं आहे असं मी म्हणत नाही, पण जर राज्याचा विचार करणार असाल तर टोलला विरोध करू नका. खरं आपला कार्यकर्ता एवढ्या द्वेषाने उठला, एवढा मजबूतीने उभा राहिला, टोल फोडतोय, आंदोलन करतोय, त्याला आपलं आग लावण्याची जी काय एक राजकीय प्रक्रिया असते ती न करता शांत करण्याचं काम केलं. त्याच्यानंतर मी परत कधीच टोल विरुद्ध बोललो नाही. अध्यक्ष महोदय, गोवा हे किती जणांना मला माहिती आहे की नाही मला माहित नाही, पण 1967 साली गोव्याचं रेफरंडम झालं. पवार साहेब तेव्हा आमदारही नव्हते. एकीकडे जो सिक्वेरा हे गोवा राज्य वेगळं व्हावं यासाठी भांडत होते, दुसरीकडे भाऊसाहेब बांदोडकर ते महाराष्ट्रात विलिनीकरण व्हावं, महाराष्ट्रवादी गोवंतक पक्ष त्या बाजूने होता. जो सिक्वेरा विरुद्ध भाऊसाहेब बांदोडकर अशी जोरदार लढत चालू होती. वयाच्या 26व्या वर्षी ऑब्झर्व्हर कोण होतं? माननीय पवार साहेब. आणि 49 विरुद्ध 51 असा पराभव झाला. 51% गोव्याच्या बाजूने पडले की गोवा स्वतंत्र राज्य झालं पाहिजे, 49% महाराष्ट्राच्या बाजूने पडले, 1% महाराष्ट्राचा पराभव झाला, नाही तर गोवा हे महाराष्ट्रामध्ये विलीन झालं असतं. त्याच्यातही माननीय शरद पवार साहेबांचा मोठा हात होता. अध्यक्ष महोदय, मी परवा एबीपी सन्मान बघायला गेलेलो. सन्मानार्थी 18 जण होते. भाऊसाहेब, 18 पैकी 16 जणांनी आपल्या भाषणामध्ये पवार साहेबांनी आपल्याला कशी मदत केली आहे हे जे त्यांनी सांगितलं ना, ते आणि मी एकाच कार्यक्रम होते. त्या सातारकर नावाच्या आमच्या बहिणी तमाशा फड चालवत होत्या. त्यांनी सांगितलं की 15 शांताबाई सातारकर, की माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं, माझा नवरा वारला होता, फडाला पडती काळ आली होती, पैसे नव्हते आणि मला एकाने 15,000 रुपये आणून दिले, माननीय पवार साहेबांनी पाठवलंय म्हणून, आणि त्याच्यातनं मी फड उभा केला आणि मी आज जे काही आहे, माझी पोरं शिकली आहेत, माझं जावई शिकलेलं आहे, त्याचं कारण फक्त आणि फक्त शरद पवार आहेत. हे सांगितलं तेव्हा आमच्यासारख्या माणसाच्या डोळ्यात पाणी येतं की असा माणूस की इथल्या दलित, इथला जो वंचित आहे, इथला जो दुर्लक्षित आहे, इथला जो म्हणजे जो आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहे, त्याला बोटाला धरून उभं राहण्याचं काम माननीय पवार साहेबांनी केलं. जेव्हा त्यांना मुलाखतीत विचारलं गेलं की तुमच्या असं वेगवेगळ्या समाजातल्या वेगवेगळ्या घटकांची, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या माणसांची कशी काय ओळख असते, तेव्हा ते म्हणाले, फावल्या वेळात मी एवढंच काम करतो, प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक गावातली माहिती घेतो, ज्यांच्यामध्ये पोटेन्शियल आहे, ती पोटेन्शियल असलेली माणसं कुठे आहेत त्यांना शोधण्याचं काम करतो, त्यांच्याशी संपर्क साधतो आणि त्यांना मदत करण्याचं काम करतो. कारण का हे उभं राहिले तर महाराष्ट्र उभं राहिला, ही माझी भावना आहे आणि त्या ह्याच्यातनं मी काम करून गेल्या 50 वर्षात अनेक नाती जुळवली. अध्यक्ष महोदय, रामदास आठवलेंचं सर्वात मोठं उदाहरण. रामदास आठवले एका म्हणजे दलित पांथरच्या चळवळीतनं मोठे झालेले दलितांचे नेते, पण मुख्य प्रवाहात एखाद्या चांगल्या कार्यकर्त्याला आणला पाहिजे ह्या विचाराने 93 साली त्यांनी मंत्री केलं. लक्ष्मण माने असो, आमच्याकडे अनेक असे आहेत की ज्यांना हाताला बोटाला धरून या वंचित समाजातनं साहेबांनी काय इथे पुढे आणलं. अध्यक्ष महोदय, जाता जाता एवढंच सांगतो
अध्यक्ष महोदय, साहेबांबरोबर गाडीतनं फिरताना एक वेगळीच मजा येते. संपलं साहेब, संपलं. किती झालं संपलं आता. शेवटचं. अध्यक्ष महोदय, गाडीतनं फिरताना एक वेगळीच मजा येते. माझं आजही मत आहे की जेवढी माहिती, जेवढा संग्रहित इतिहास पवार साहेबांकडे आहे तेवढा ह्या काळातल्या कुठल्याही राजकीय नेत्याकडे नाही. म्हणजे 1962 पासून जर त्यांनी सांगायला सुरुवात केली तर 2017 साल उजळत. मग बाबरी मस्जिदीमध्ये नरसिंह रावनी त्यांच्यावर टाकलेली जबाबदारी, मग वैद्यांशी त्यांची झालेली चर्चा, बोफोर्सच्या अंतर्गत राजकारणात काय काय घडलं, कोणी कोणाला काय सांगितलं, मीटिंग जर्मनीमध्ये कुठे झाली, त्याचे पडसाद कसे उमटले आणि ओलाफ पाल्मेची हत्या कशातनं झाली, इथपर्यंतची माहिती जेव्हा ते सांगतात तेव्हा मंत्रमुग्ध व्हायला होतं. म्हणजे त्यांच्याबरोबर गाडीतला प्रवास करायला मिळणं हे भाग्य आहे. कारण का साहेब कायम बोलत असतात. आज वयाच्या 77व्या वर्षाला परवा उस्मानाबादला एक बलात्काराची केस झाली. फुंडकर साहेब, त्यांना जेव्हा सकाळी समजलं की बलात्काराची केस झाली आहे, ते 8 वाजता गाडीत बसले आणि थेट तुळजापूरला पोचले, उस्मानाबादात पोचले. 9 तासाचा प्रवास करून तिथे अर्धा तास ते त्या कुटुंबाशी बोलले आणि परत पुण्याला आले. एवढी ताकद आणि शक्ती वयाच्या 60व्या वर्षी आपल्याकडे असेल की नाही मला माहित नाही. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, याबद्दल बोलताना मी एवढंच सांगेन की महाराष्ट्र हातावर ओळखणारा, दीनदुबळ्यांना न्याय देणारा, इथल्या वंचित, इथल्या दुर्लक्षित बहुजन समाजाला पुढे करणारा हा एकमेव आणि एक मनाला बोट घालणारा नेता. अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे की त्यांना बुवाबाजी, जास्ती देव धर्म हे पवार साहेबांना न पटणाऱ्या गोष्ट आहे. अजित पवारांना अजिबात आवडत नाही हे सांगितलं, पण मला हे सांगितल्याशिवाय राहतही नाही. माझी आई ही अंतिम ह्याच्यात होती, म्हणजे आता जगणार का मरणार अशा कलात होतो आम्ही. सुनील प्रभू साहेब, मी शिवसेनेच्या एका नेत्याने मला सांगितलं की एक बाबा आहे आणि तो बाबा औषधं चांगली देतो. मी 10 दिवस त्याच्या मागे फिरलो. 10 दिवस, सकाळी ये, संध्याकाळी ये, सकाळी ये, संध्याकाळी ये. एकीकडे आई तडफडते आणि मी येण्यासारखं त्याच्या मागे धावायचं. औषधं काम करत नव्हती आणि ऐकत्या वेळेस नेत्यांनी सांगितलं की मला नाही जमणार आता. मी घरी आलो, साहेब थोडं 2 मिनिटं थांबा, 2 मिनिटं थांबा. मी घरी आलो, शांतपणे काय मला सुचेना. 4-5 जण नव्हती. मी तेव्हा काँग्रेसचा कार्यकर्ता होतो. अनिल बाबर. अध्यक्ष महोदय, 2च मिनिटं, मी शेवटचा मुद्दा करतोय. अध्यक्ष महोदय, 2च मिनिटं, माझ्या आईचा मुद्दा सांगतो. अध्यक्ष महोदय, मला 2च मिनिटं द्या. 3 संधी 2च मिनिटं द्या. 2 मिनिटं द्या. 2च मिनिटं द्या. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, मी आलो आणि साहेबांना फोन केला. मला दुसरा आधारच नव्हता, मी कुणाला ओळखतच नव्हतो. 1997ची वेळ होती. मी साहेबांना म्हटलं, साहेबांनी पहिला प्रश्न विचारला, बाबाचा काय परिणाम होणार आहे, तू डॉक्टर वगैरे कर. म्हटलं नाही साहेब, माझ्या हात आता संपला, आता बघू, तो तर एक उपाय करून बघू. मला कोणाला सांगावं लागेल. म्हटलं साहेब, तो अशा जागी राहतात, मला काहीच माहित नाही. मला एवढा 15 मिनिटात राजेश पायलटचा फोन येईल. 10 मिनिटात सुनीलजी राजेश पायलटांचा फोन आला, क्या चाहिए जितेंद्र. म्हणलं ऐसा ऐसा हो गया, मेरे को बाबा चाहिए. राजेश पायलटांनी सांगितलं की आपला खासदार तिथला, मी काय ओळखत पण खासदाराला शोधा. तोपर्यंत मागणं परत पवार साहेबांचा फोन आला, तिथे तर काय झालं. मी म्हटलं असं असं झालं. राजेश पायलट म्हणाले ना ओळखत. म्हणाले भैरव साहेब शिकावत तिथे मुख्यमंत्री आहेत, मी त्यांच्याशी बोलतो, त्याला शोधून काढतो तो पत्ता. 15 मिनिटांनी दोघांचेही मला फोन आले. राजेश पायलटांचा पण फोन आला तर खासदाराचा पण बोला, क्या चाहिए जितेंद्र जी. राजेश भाई भी बोले, पवार साहब तो विरोधी पक्ष में होते, वो भी बोल रहे क्या चाहिए. म्हटलं ऐसा ऐसा है, वो महाराज मेरे को चाहिए. तो म्हणाले कल तुम्हारा आदमी भेज दो, वो महाराज तुम्हारे घर आ जाएगा. ही 25 तारखेची, ही 24 तारखेची गोष्ट आहे. 25 तारखेला माझा माणूस अहमदाबादला गेला आणि 26च्या फ्लाईटनी अहमदाबादवरनं त्या महाराजला घेऊन निघाला. मी विमानतळावर त्याला आणायला गेलो. 9 वाजता मी विमानतळावर पोहोचलो, त्याला घेऊन आलो. तो घरी माझ्या 10:25 मिनिटांनी पोहोचला. त्यांनी आपले हात धुतले, माझ्या आईजवळ गेला आणि माझ्या आईने प्राण सोडला. पण 4 दिवसांनी परत पवार साहेबांचा फोन आला की सगळे बोलले काय आता घरातनं निघा, काम करा वगैरे वगैरे. आणि फोन ठेवताना मला विचारलं, जितेंद्र बाबाचा काय फायदा झाला का रे. प्रश्न हा नाहीये, अजितदादांना आवडत नाही बोललेलं.
पण आपल्या स्वभावाविरुद्ध जाऊन आपला कार्यकर्ता डोळ्यातलं पाणी काढतोय म्हटल्यावरती त्याचे अश्रू पुसण्यासाठी म्हणून आपण त्याच्या मनासारखं थोडंसं काम केलं पाहिजे, हे कळण्याचं काम फक्त आणि फक्त दूरदृष्टीचा नेताच करू शकतो. आणि म्हणूनच कार्यकर्त्यांचं एवढं मोठं जाळं 50 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये निर्माण केलं. आम्ही कुठलाच नव्हतो, माझ्याकडे काहीच नव्हतं. माझ्याकडे म्हणजे माझा बाप राजकारणात नाही, माझी आई राजकारणाची, माझा सासरा दत्ता सामंत होता. दत्ता सामंतांची हत्या झाली अध्यक्ष महोदय. मी बरोबर तर मी साहेबांच्या कानात जाऊन सांगितलं दत्ता सामंतांची हत्या झाली. आम्ही दोघं उठून त्यांच्या घरी गेलो दत्ता सामंतांच्या. येताना मला गाडीतनं काही बोलले नाहीत, फक्त म्हणाले उद्या सकाळी जरा घरी आहे. मी दुसऱ्या दिवशी सकाळी घरी गेलो अध्यक्ष महोदय. मला म्हणाले जितेंद्र, मी जे काल काही दृश्य बघितलं, ह्यांच्या घरात युनियन सांभाळणारा माणूस आहे असं मला वाटत नाही. तुला ऑफर येईल, पण जितेंद्र मी तुझा जो स्वभाव बघतो तू अत्यंत तापट स्वभावाचा आहेस, त्यामुळे ट्रेड युनियनच्या नादाला लागू नकोस. त्यामध्ये व्हायलन्स असतो आणि त्या व्हायलन्समध्ये आपल्याला त्रास होण्याची शक्यता असते. तेव्हा कितीही मोठी ऑफर आली तर ट्रेड युनियन मध्ये जायचं नाही. अध्यक्ष म्हणतात कोण विचार करतो, आपला आईबाप सोडून शेजारी आपला एवढा विचार करत नाही. कार्यकर्त्याच्या मनातल्या भावना, त्याच्या दुःखात असलेला त्यांचा सहभाग, सुखामध्ये तर सगळं जास्त असतं अध्यक्ष महाराज, पण तो दुःखी आहे, त्याच्या डोक्यावरनं त्याच्या खांद्या पाठीवरनं हात फिरवला पाहिजे, ही भावना जाणणारा माझ्या अंदाजाने एकमेव नेता आहे. माझे 17 तारखेला वडील गेले अध्यक्ष महोदय, 17 जूनला संध्याकाळी कार्य आटपलं. सकाळी 7:30 वाजता साहेबांचा फोन आला. मी रात्रभर एकटाच होतो, माझी पत्नी आणि पोरगी फॉरेनला गेले होते, घरीत कोणीच नव्हतं. मी सकाळी लवकरच उठून बसलो होतो. साहेबांचा फोन आला, म्हणाले काय करतोयस? तर मला दररोज रडू आलं. म्हणाले कशाला रडतो, आता झालं ना. आणि म्हणाले की मी उद्या तुझ्या घरी येतोय. ते आले. म्हणजे आता ह्याच्यातला मजेचा भाग सांगतो. आले, बसले. एका शब्दानेही त्यांनी म्हणजे वडिलांच्या आजारपणाबद्दल चर्चा नाही केली. आधी त्यांनी त्याच दिवशी आपण क्रिकेटची मॅच हरलो होतो. गप्पा मारता मारता माझ्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की जितेंद्रच्या वडिलांना प्रचंड क्रिकेटची आवड होती आणि खूप क्रिकेट बघायचे. हसत हसत म्हणाले की बरं झालं लवकर गेल्याने तर ही क्रिकेटची मॅच बघावी लागली असती त्यांना. पण 1 तासामध्ये कंप्लीट आपला कार्यकर्ता रिलॅक्स कसा होईल, त्याचा स्ट्रेस कसा जाईल आणि त्याला आपला आधार कसा वाटेल, हे 1 तासामध्ये माझ्या घरामध्ये बसून गेले. अध्यक्ष महोदय, अशा प्रेमाने, इतक्या म्हणजे प्रेमळ भावनाने, आपल्या हृदयाशी कृतीने नव्हे मनाने जवळ घेणारा दुसरा नेता भारतात असू शकत नाही. मी खूप फिरलोय, मी खूप नेत्यांना जवळनं बघितलंय. माझा राजकीय प्रवास जरी 30 वर्षाचा असला तरी मी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचा अध्यक्ष होतो, अखिल भारतीय युवक काँग्रेसचा अध्यक्ष होतो. पण अध्यक्ष महोदय, आपल्या कार्यकर्त्याच्या वेदना जाणणारा, आपल्या कार्यकर्त्याच्या मनाच्या भावनेला आदर देणारा दुसरा नेता महाराष्ट्रात होणे नाही. त्यांच्या कारकिर्दीला 50 वर्ष होत असताना मी एवढंच सांगेन की माझं आयुष्य आज गेलं तरी चालेल, माझं आयुष्य आज संपलं तरी चालेल, तसं काय माझ्या मागे पुढे कोण नाही, पोरगी आहे, ते पोरगीचं आयुष्य सुरक्षित आहे. पण असा नेता महाराष्ट्राला पुढची 200 वर्ष लाभावा, ज्याने महाराष्ट्राची इंडस्ट्रियलायझेशन प्रोसेसमध्ये, ऍग्रिकल्चर प्रोसेसमध्ये, टोटल प्रोग्रेसमध्ये ज्याने महत्वाचा वाटा उचलला. महाराष्ट्र घडवण्यामागे ज्यांचा मोठा हात आहे, पुढच्या पिढीलाही त्यांच्या आशीर्वादाचा लाभ व्हावा एवढीच देवाच्या चरणी प्रार्थना करेन. आणि त्यांनी शतायुष्य नाही तर अजून 200-300 वर्ष जगावं एवढी भावना मनात व्यक्त करता. कदाचित ती अतिशयोक्ती असेल, पण या माझ्या मनातल्या भावना आहेत. आज आबासाहेबांबद्दल बोलताना मी एवढंच सांगितलं की डाव्या विचारामध्ये घडलेला हा माणूस, जेव्हा काँग्रेस सगळीकडे तुफान वेगाने दौडत होती, जेव्हा एकेकाळी मजबूत असलेला शेका पक्ष हा विस्कळीत होत होता, सगळीकडनं माणसं बाहेर पडत होती, त्या काळातही सत्तेचा मोह न ठेवता आपला एक खांबी तंबूप्रमाणे तो पक्ष धरून ठेवला. आणि आज गेले 11-10 वर्ष 10 टर्म सातत्याने निवडून येणं हे आता शक्य नाही अध्यक्ष महोदय. दुसऱ्या आणि तिसऱ्या टर्मला आमच्यासारख्यांचं घामता निघायला लागलं अध्यक्ष महोदय. ट्विटरवर होणारी टीका, व्हॉट्सअपवर होणारी टीका, इथनं तिथनं होणारे हल्ले राजकारण नकोसं वाटायला लागतं. अशा काळामध्ये जेव्हा आपण 11 वेळा निवडून येता तेव्हा धन्य म्हणावंसं वाटतं. आपल्यालाही दीर्घ आयुष्य लाभो. आपण ही पुढच्या 2 टर्म कंप्लीट करून आपण 100व्या वर्षात यावं एवढंच या ठिकाणी एक प्रार्थना करतो. आणि मला बोलू दिल्याबद्दल आपले मनापासून आभार मानतो आणि साहेबांना परत एकदा शुभेच्छा चिंतन करून इथेच थांबतो.
जय हिंद, जय महाराष्ट्र. अनिल बाबर. अध्यक्ष महोदय, सभागृहाचे नेते आणि मुख्यमंत्री